काही दिवसांपूर्वी मिमा अवॉर्ड्ससाठी मुंबईला जाण्याचा योग आला होता. अनेक सुंदर परफॉर्मन्स तिथे झाले. सर्वोत्कृष्ट ध्वनी आपल्या मिश्रण फेसबुक दिंडीच्या चला पाहुरे गाण्याला शुभम पण जोशी. 5 नॉमिनेशन्स चला होते. पाहुरे सोहळा सर्वोत्कृष्ट गीतकार भक्तिगीत आनंद ओक चला पाहुरे सोहळा पंढरीचा सर्वोत्कृष्ट गायिका भक्तिगीत अनुजा देवरे श्री तुकाराम नामावली सर्वोत्कृष्ट गायक भक्तिगीत मनीष राजगिरे चला पाहुरे सोहळा पंढरीचा सर्वोत्कृष्ट संगीतकार या सगळ्यामध्ये नक्की कोणता आवड आम्हाला मिळणार आनंद आहे यासाठी आम्ही चला उत्सुक होतो. पाहुरे सोहळा आनंद ओक चला पाहुरे सोहळा. जवळपास 5 नॉमिनेशन्स होते, पण त्यातला अवॉर्ड कोणता मिळतोय यासाठी आम्ही उत्सुक होतो. सरांचं नाव घेतलं तेव्हा खूपच एक सुखद धक्का बसला, कारण की सर डिझर्व करतात हा अवॉर्ड घेतल्यानंतर आनंद सर डायरेक्टली आमच्यापाशी आले आणि गळाभेट घेतली. तो क्षण खूप भावूक होता, कारण की या सगळ्या गाण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले होते. त्यानंतर सुप्रसिद्ध लेखक गीतकार गुरु ठाकूर यांच्याशी चर्चा केली. काय एकत्र करू शकतो याबद्दल त्यांनी होकार दाखवला. आपल्या आळंदीच्या सुप्रसिद्ध गायिका कार्तिकीताई गायकवाड ज्या लिटिल चॅम्पच्या विनर होते त्यांच्यासोबतही चर्चा आली. आपले आधीचं गाणे त्यांनी केलं होतं एका वैष्णवाने, ते आपले शंतनुदादा पांडे यांच्यासोबतही चर्चा आली. तसेच आशिष कुलकर्णी कंपोजर आहेत, त्यांच्यासोबतही भेट झाली. यानंतर सावनीताई रवींद्र त्यांच्यासोबत खूप जास्त गप्पाटप्प्या झाल्या, कारण की त्यांनाही 3-4 अवॉर्ड भेटले होते त्यांच्या गौराई या गाण्यासाठी. त्याची प्रोसेस त्यांनी सांगितली, काय त्यांनी कशा पद्धतीने ते गाणं बनवलं, त्याच्यामागची कल्पना काय होती. अनेक लोकांच्या भेटीगाठी झाल्या. मोठे कंपोजर आहेत गुलजार सिंग, त्यांच्यासोबतही चांगली चर्चा झाली. निघताना एक फोटोशूट करून आम्ही मित्रांना भेटून मग निघालो.